आज स्थळ हा चित्रपट मी पुन्हा एकदा बघितला आणि ही सविता इज ऑल हार्ट. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण नेहमीच समाज माध्यमातून आपण भेटत आलो आहे आणि त्याच माध्यमातनं एक सकारात्मक टीका म्हणूयात किंवा विचारणा म्हणूयात की जी मराठी चित्रपटांसाठी केली जाते, की एक मराठी मातीतलं अस्सल मराठी मातीतली गोष्ट, वेगळी गोष्ट, नवीन कलाकारांना घेऊन केलेली गोष्ट ही आम्हाला बघायची. तर आता तुम्ही तुमच्या शब्दांना जागायचं आहे. स्थळ हा चित्रपट तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीत बसतो. आपल्या अस्सल मराठी मातीतला चित्रपट, नवीन कलाकारांची. तुम्ही म्हणाल हे सगळे पहिल्यांदा काम करणारे कलाकार आहेत, तर हो, ही सविता, ज्यांनी मला स्पेशली एक अभिनय करणारी मी अभिनेत्री इतक्या वर्षांची, आणि सविताला बघून मी इतकी प्रभावित झाले. हा चित्रपट बघून त्याच्या मागची ती गोष्ट ज्या पद्धतीने ती खुलवली आहे, त्याचं डिरेक्शन, हे खरोखर हे बघूनच तुम्हाला कळेल की हा चित्रपट प्रदर्शित करण्यामागे कुठलाही काहीही मॉनिटरी गेन नसताना आम्ही एवढे उत्साहित का आहोत. कारण जेव्हा हा बघितला तेव्हा मी त्याच्यानंतर ह्या मेकर्सना नेहमी विचारत आले. मी हा अमेरिकेतल्या एका फेस्टिवलमध्ये बघितला आणि मी विचारत आले की कधी लागणार आहे. परत आल्यानंतर जेव्हा आम्हाला कळलं की अजून लागू शकत नाही आहे किंवा वेळ लागतो आहे प्रदर्शनासाठी, काही असं एकट्याला बळ मिळत नाही आहे, तेव्हा मग हा निर्णय घेतला गेला. जेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही काही करू शकाल का ते. पण हा अत्यंत सुंदर चित्रपट महाराष्ट्रात ठिकठिकाणी लागो आणि सर्व प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देऊ, जेणेकरून ही कलाकारांची फळी पुढच्या चित्रपटांमध्ये दिसेल. हा दिग्दर्शक नवनवीन सब्जेक्ट्स घेऊन हा दिग्दर्शक परत चित्रपट करू इच्छेल, असं आपण काहीतरी केलं पाहिजे. तर नक्की पहा स्थळ 7 मार्चपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये.